जे माहिती झालं ते आपणास जे जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकलही जन. त्यामुळे आपण ऐकता येईल तेवढं ऐकायचं, कोणाची केंद्रात येऊन निंदा करायची नाही. आपल्या मार्गाची आचारसंहिता खूप छान आहे, परस्त्री माते समान परधन माते समान. आणि आपण जर आचारसंहिताच पाळत नसेल तर काही उपयोग होणार नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. म्हणून आजपासून जर मी स्वतःला सेवेकरी म्हणते तर मी एक तरी आरतीला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करल. साप्ताहिक केंद्र असेल तर 2च आरत्या असतात. मी नैवेद्य घेण्याचा प्रयत्न करल, मी सामुदायिक सेवेमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करल. काही सेवेकरी भगिनींना खूप इच्छा असते पारायणाला बसायची, पण मासिक धर्म काही कारणाने बसू शकत नाही. त्यांनी सामुदायिक सेवेमध्ये यज्ञ यागामध्ये सहभागी व्हा, इथं सक्रिय कार्य करा. हे 7 दिवस परत येणार नाही. एक वेळेस गुरुचरित्र तुम्ही वर्षभरात कधीही करू शकता, परंतु यज्ञ याग प्रहरे सामुदायिक सेवा आपल्याला वारंवार मिळत नाही. मला वाटतं साप्ताहिक केंद्र इथं प्रहरी सेवा नाहीये, तर पुढच्या वेळेस बघा. प्रहरी सेवेचं खूप महत्व आहे, पण प्रहरी सेवेसाठी 50 लोकांची तरी टीम सक्रिय लागते, कारण रात्रीच्या प्रहरेला पण बदलीसाठी पाहिजे सगळेजण. आणि आपण इच्छा केली तर महाराज करून घेतात बरोबर नियोजन. त्यामुळं पुढच्या वेळेस तसा विचार व्हावा मला असं वाटतं. आणि मी एकच सांगेल की जास्तीत जास्त संख्या, मागच्या वेळेस पण मी बोलले होते दादांना,